जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राजेश वानखेडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तुम्हा सर्वांना माहीतच आहे की कोर्टाची सुरक्षा जी आहे ती MSF महामंडळाकडे गेलेली आहे आणि ती सुरक्षा महामंडळाकडे गेली असता परंतु वास्तवामध्ये MSFचे जवान हे कोर्टाच्या सुरक्षेसाठी कधी तैनात केले जातील अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत। कमेंट बॉक्समध्ये पोरं विचारत होते की 76वी बॅच ट्रेनिंगला कधी बोलावणार आहेत, MSFची नवीन लिस्ट पडणार का, की कोर्टाचे पॉईंट कधी येतील, या संदर्भात काही माहिती काढण्याचा प्रयत्न करा। तर मी त्या अनुषंगाने MSF कंट्रोल रूमला फोन करून किंवा मग तत्सम काही इतरत्र माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला। ज्या काही गोष्टी निदर्शनास आल्या ते तुमच्यासमोर ठेवतो आणि MSFचे जे काही कोर्टाचे पॉईंट आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल व्हिडिओवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या। अशाच पद्धतीचे अपडेट्स जे आहेत ते मी या चॅनलवर तुम्हाला देत असतो। तर 76वी बॅच जी आहे ट्रेनिंगला कधी जाणार त्या संदर्भात मी विचारणा केली MSF कंट्रोल रूमला, तर सध्या तरी काही अपडेट नाही असं त्यांनी मला सांगितलं फोनवरती। काही अपडेट असलीच तर ते तुम्हाला कळवलं जाईल किंवा मग पोरांना ज्यांचे कोणते वेटिंगला नावं आहेत ट्रेनिंगसाठी त्यांना SMS पाठवले जातीलच। आणि मला तरी शक्यता वाटते की आता ऑगस्ट महिना लागला आहे ना, तर या पंधरवाड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये ट्रेनिंगची जी काही पुढची 76व्या बॅचची आहे ट्रेनिंग आहे त्याची प्रोसेस चालू होईल। म्हणजे जवळपास या ऑगस्टच्या शेवटपर्यंत 76वी बॅच ट्रेनिंगला जाण्याची शक्यता आहे, असू शकते, ठीक आहे। आणि कोर्टाचे पॉईंट जे आहेत ते कोर्टाच्या पॉईंट संदर्भामध्ये अशी माहिती आहे की सध्या सगळीकडे कोर्टाचे पॉईंट अवेलेबल झालेले नाही आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आहे ते कोर्टाचे पॉईंट अवेलेबल झालेले आहेत। तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोर्टाच्या पॉईंटवर MSFचे जवान तैनात झालेले आहेत, ही अपडेट आहे। यवतमाळमध्ये MSFचे जवान कोर्टाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। तर MSF यवतमाळमध्ये जर पोचली तर काही बाकी जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं आवश्यकता आहे तिथंही यायला सुरुवात होईल। परंतु सध्या फक्त एवढीच अपडेट आहे कोर्टाच्या पॉईंटबद्दल की यवतमाळमध्ये कोर्टाच्या सुरक्षेसाठी MSF जवान तैनात करण्यात आलेले आहेत। बाकी हळूहळू बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा MSFचे जवान हे कोर्टाच्या पॉईंटसाठी सज्ज केले जातील। आणि MSFची जी तुम्ही बोलतात की नवीन लिस्ट कधी पडणार आहे का, तर नवीन लिस्ट पडेल की नाही या संदर्भात सांगता येत नाही। कारण अगोदरच भरपूर ट्रेनिंग ज्या लिस्ट ज्या आहेत त्या लिस्ट पडलेल्या होत्या, त्या लिस्टमधूनच पोरं 74वी बॅच झाली, 75वी बॅचची ट्रेनिंग झाली, अजून 76वी बॅच ट्रेनिंगला होणे बाकी आहे। आणि जर का 76व्या बॅचला पोरांची संख्या कमी असली तर त्या संदर्भाने नवीन लिस्टसुद्धा महामंडळ जारी करू शकतं। जर काही लिस्ट जारी झालीच तर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे त्या संदर्भात SMS येईलच। आणि नवीन काही अपडेट असली तर मी ते या चॅनलवर तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा बेल आयकॉनसुद्धा दाबून घ्या। धन्यवाद।